आपलं स्वागत आहे. नमस्कार प्रेक्षक हो, माझ्याबरोबर आता आहेत डॉक्टर विठ्ठल जाधव सर, ज्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, एकंदरीत पहिलाच प्रश्न जो आहे तो तुमच्या प्रशासकीय सेवेबद्दलचा आहे. ही जी सेवा करत होतात ही कशा पद्धतीने याच्यामध्ये अनुभव आले वेगळे वेगळे, कारण एकंदरीतच प्रशासकीय सेवा आणि पोलीस त्यामध्ये म्हणजे बदल्या आल्या, बऱ्याच वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये जाणं आलं, तिथे ड्युटी असेल किंवा तिथे काही वेगळे वेगळे अनुभव असतील, तर हा जो प्रवास होता तो कसा होता? जवळपास 34 वर्षाच्या पोलीस विभागाच्या सेवेमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागात आणि त्यातल्या त्यात आमचं सुदैव असं की राज्यामध्ये ज्या विभागांना राजकीयदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या किंवा सामाजिक संवेदनशील असे भाग म्हणून ओळखले जातात, अशा भागामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली आणि वेगवेगळे आंदोलनांना कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे त्याचा शोध लावणं, ती गुन्हेगारी नियंत्रित आणणं, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटना या सेवेमध्ये घडल्या. परंतु सांगायला आनंद वाटतो की जनसामान्याशी नाळ अतिशय जवळून असल्यामुळं समाजातल्या सर्व क्षेत्रातील लोकांशी खूप सलोख्याचे आणि जवळचे संबंध असल्यामुळं कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी किंवा गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी कधी अडचण आली नाही. या सगळ्या घटकांचा मला उपयोग झाला आणि मी सांगितल्याप्रमाणे अगदी भारतातील संवेदनशील शहर म्हणजे ओळखलं ते भिवंडी, तिथं मी उपायुक्त म्हणून होतो. मराठवाड्यातले जे परभणी, बीड, नांदेड सगळ्याच दृष्टीनं संवेदनशील समजले जातात. राजकीयदृष्ट्या जवळपास 4 पेक्षा जास्त मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये, अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये काम करावं लागलं. परंतु व्यवस्थित आपलं कर्तव्य पार पाडत असताना या सगळ्यांची आपल्याला साथ मिळाली तर काही फारशा अडचणी येत नाहीत. परंतु पूर्वीपेक्षा आता काळ बदलत चाललेला आहे. पोलिसासमोरचे, प्रशासनाच्या समोरचे आव्हानं ही दिवसेंदिवस वेगवेगळ्या स्वरूपात येत आहेत. विशेषतः गुन्हेगारीच्या स्वरूपात म्हटलं तर पूर्वी जबरी, चोरी, दरोडे अशा प्रकारचे व्हायचे. आता सायबर क्राईमच्या माध्यमातून समाजाला फार मोठा नुकसानीचा सामोरं जावं लागतं. सर, हे तर तुमच्या प्रशासकीय कार्याबद्दल झालं. थोडंसं मी वैयक्तिक येतो, कारण काय होतं, जेव्हा एखादी व्यक्ती ही एक मोठ्या शिखरावरती जाते म्हणजे गरुड झेप घेते, तेव्हा एक नक्कीच बॅकअप त्या व्यक्तीच्या मागे असतो. पण तुम्ही एक सामान्य कुटुंबातून ही गरुड झेप घेतलेली आहात की अनेक पदव्या आपण धारण केल्या आणि त्यामध्येही पोलीस महानिरीक्षक पुढे, तर एकंदरीत तो प्रवास कसा होता वैयक्तिक दृष्ट्या? कारण एक सामान्य कुटुंबातील एक मुलगा ते थेट प्रशासकीय सेवेपर्यंतची झेप ही कशी होती? शिक्षणाच्या बाबतीमध्ये माझं शालेय शिक्षण उमरग्याच्या भारत विद्यालयामध्ये झालं. 11वी 12वी ज्याला आपण ज्युनियर कॉलेज म्हणतो ते उमरग्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये झालं. सुरुवातीला थोडंसं इंजिनिअरिंगकडे जाण्याचा कल होता, परंतु तिथे काही जाऊ शकलो नाही. मग परभणीला कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आहे, तिथे बीटेक आणि एमटेक केलं. तिथे करत असताना स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली, कारण मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळं आणि कुटुंबामध्ये कोणी प्रशासकीय सेवेत किंवा राजकीय ह्याच्यात नसल्यामुळं बाहेरचा तसा संपर्क फारसा नव्हता. आणि मग तिथं ते संधी मिळाल्यानंतर थोडीशी गणवेशाची आवड, त्याचं कारण असं आहे की 8वी 9वी आणि 10वी 3 वर्ष मी सतत NCC मध्ये कॅडेट म्हणून काम केलेलं आहे, सार्जंट म्हणून काम केलेलं आहे. तर बाकीचे बरेचसे मित्र डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, दुसऱ्या कोऑपरेटिव्हमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पदासाठी त्यांनी त्यांचा प्रिफरन्स दिला. परंतु मी माझा प्रिफरन्स जाणीवपूर्वक DYSPच्या पदासाठी दिला होता आणि सुदैवानं त्या क्षेत्रामध्ये 1984च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बॅचमध्ये आमच्या कॉलेजचे आम्ही 3 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात पहिला, दुसरा आणि तिसरा असे आलो होतो. त्यापैकी 2 IAS म्हणून त्यांचं सेवानिवृत्ती झाली आणि मी पोलीस विभागाकडे आलो. सर, खरं तर इथेपर्यंत येण्याचा जो तुमचा प्रवास आहे यामध्ये बराच संघर्ष झाला असेल आणि त्या संघर्षाबद्दल ऐकायला नक्कीच प्रेक्षकांना निश्चितपणानं समाजामध्ये ज्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत ते किती धडपड करतात माहीत नाही, परंतु माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्या आज उंच शिखरावरती पोहोचलेल्या व्यक्ती आहेत
त्यांचं आत्मचरित्राचं किंवा त्यांच्या जीवनाच्याकडे जर आपण पाहिलं तर निश्चितपणानं ते प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेले उदाहरणं आपल्याला सापडतील. माझे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते. मध्यमवर्गीय परिस्थिती असली तरी अतिशय दानशूर वृत्तीचे होते. शेकडो हजारनं उदाहरणं आम्ही लहान असताना बघितलेले आहेत. अगदी दीपावलीसारखा सण आला तरी घरातली खरेदी नंतर, परंतु इतरांचे हित पाहण्याची त्यांची वृत्ती होती. ते संस्कार कुठेतरी मनामध्ये रुजलेले होते. आणि तसंच आई पंढरपूरची वारकरी, त्यामुळं अध्यात्म, वारकरी संप्रदाय आणि राष्ट्रभक्ती हे सगळं घरातून बाळकडून मिळालेलं होतं. आणि त्याचा उपयोग मग पुढच्या आयुष्यामध्ये जिथे जिथं मी सेवा केली तिथं समाजातल्या सर्व घटकांना माझ्या परीनं जो काही न्याय देण्याचं काम असेल त्या पद्धतीनं करता आलं. आपली आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आहे, आपण कुठल्या जाती धर्माचे आहोत हा फारसा फरक पडत नाही. आपण जे कुठलं ध्येय ठरवलेलं आहे त्याचा ध्यास आणि त्याचा अभ्यास जर आपण जर व्यवस्थित केला तर निश्चितपणानं लॉ ऑफ अट्रॅक्शन जे म्हणतात तशा पद्धतीनं समाजातले वेगवेगळ्या घटकाकडून तुम्हाला निश्चित चांगल्या प्रकारचं सहकार्य आणि साथ मिळते. समाजात आज जरी आपण पाहिलं वेगवेगळ्या माध्यमातून वेगळं चित्र जरी दिसत असलं तरी मी खात्रीपूर्वक सांगतो की समाजामध्ये खूप चांगली माणसं वेगवेगळ्या स्तरात, अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत चांगली माणसं आहेत. म्हणून हा समाज या स्थितीमध्ये आज पोहोचलेला आहे. आणि निश्चितपणानं धडपडणाऱ्या मंडळींसाठी कुठल्याही क्षेत्रात असाल तुम्ही तर सहकार्याचे हात तुम्हाला निश्चितपणाने मिळतात. खरं तर फार मोलाचा सल्ला आपल्याला सरांनी दिलेला आहे आजच्या तरुण पिढीला. सर, आपण आता पुन्हा एकदा तुमच्या प्रशासकीय वाटचालीकडे येऊयात एकंदरीतच. आणि त्याचबरोबर तुम्ही पुढे जे समाजकार्याचा ध्यास घेतला त्यावरती संवाद साधूयात. मला सांगा सर, आत्ता जसं तुम्हीही म्हणालात की वेगळ्या वेगळ्या अनेक राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सेवेमध्ये सरांनी आपली जी ड्युटी आहे ती पार पाडलेली आहे. पण जे वेगळे वेगळे विभाग आहेत तिथे काय पद्धतीचे अनुभव आले? म्हणजे उदाहरणार्थ फार वेळा असं महाराष्ट्रात म्हटलं जातं की गडचिरोली असं पोलिसाची भरती म्हणजे पोलीस जर तिथे ट्रान्सफर झाली की काहीतरी एक वेगळाच, कारण तो भाग जो आहे तो थोडासा संवेदनशील, अतिसंवेदनशील असल्यामुळे किंवा तिथे थोड्याफार प्रमाणात संरक्षण जे आहे ते कमी असल्यामुळे अशा अनेक वेगळ्या वेगळ्या भागात जेव्हा तुम्ही कार्य करत होतात तेव्हा तुम्हाला काय अडचणी आल्या का, किंवा तिथले तुमचे ते अनुभव कसे होते? एखाद्या राज्यामध्ये किंवा देशाच्या विभागामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना निश्चितपणानं आपल्या राज्यात, आपल्या भागात, ओळखीच्या परिसरात काम करायला अधिकाऱ्याला आवडते. परंतु ह्या सेवा अशा आहेत ते संपूर्ण राज्यभर, देशभर वेगवेगळ्या भागात आपल्याला काम करावं लागतं. तेव्हा तो सेवेचा एक भाग आहे. परंतु तुमचं समर्पण जर व्यवस्थित असेल, त्या प्रश्नांची तुम्ही समज आणि अभ्यास व्यवस्थित केलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा चांगलं यश मिळू शकतं. वैयक्तिक माझ्या बाबतीत म्हणाल तर राज्याच्या सर्व भागामध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि विशेषतः या 34 वर्षातला जास्तीत जास्त काळ ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो ते पोलीस प्रशासनामध्ये प्रत्यक्षामध्ये गेला. मुंबईसारख्या शहरामध्ये ट्रॅफिकचा ॲडिशनल CP म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मी CID काम केलं. त्याच्यानंतर अमरावती जो राज्यातला संवेदनाशील असं परिक्षेत्र मानलं जातं, ज्यामध्ये अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम असे जिल्हे येतात, त्या ठिकाणी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून आणि सेवानिवृत्तीच्या दरम्यानची शेवटची कालावधी माझा कारागृह विभागामध्ये झाला. परंतु याच्या अगोदर गुप्त वार्ता विभाग असेल, SRP असेल, असे वेगवेगळ्या CIDचा मी उल्लेख केला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायची संधी मिळाल्यामुळं त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जे आवश्यक ज्ञान लागतं ते ज्ञान आणि तो अनुभव मला त्या सेवेच्या कालावधीमध्ये मिळाला. सर, एक संकल्पना आपण नुकतीच मांडणी केली त्यावेळेस की विश्वशांती पोलीस मित्र उर्फ विश्वशांती, आता शांतीदूत परिवार, याकडे आपण ते वळवलं. तर ते कशा पद्धतीने तिकडे आला आणि त्याची प्रेरणा नेमकी कशी आपल्याला मिळाली? मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मानवता, सामाजिक बांधिलकी हे बाळकडू घरातून, समाजातून, आणि निश्चितपणानं आज थोडंसं जी तफावत दिसते आमच्या काळात उपलब्ध असलेले शिक्षक, गुरुवर्य, समाजातल्या मान्यवर व्यक्ती, जो सलोखा, जो आदर, जी शिकवणूक, त्यांचा जो त्याग होता, आता तशी माणसं थोडीशी दुर्मिळ झालेली आहेत.
परंतु या सगळ्यांचं संस्कार झालेले असल्यामुळं आमच्या या शांतिदूत परिवाराची गेल्या 5 वर्षापूर्वी स्थापना केली, ज्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती, शांतता, धार्मिक सलोखा, मानवसेवा आणि निसर्गसेवा ही 5 प्रामुख्यानं आमची उद्दिष्ट आहेत, मूल्य आहेत. त्या क्षेत्रात त्यासाठी आपण काम करतो. तर सुदैवानं याच्यातली जी 3 सूत्रं आहेत, राष्ट्रभक्ती, शांतता आणि धार्मिक सलोखा, हे पोलीस विभागाशी निगडीत आहेत आणि 34 वर्षाचा या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असल्यामुळं जाणीवपूर्वक ही 3 मूल्य त्यामध्ये इन्क्लूड झालेलीच आहेत. आता याला जोड म्हणून आपण मानवसेवा आणि निसर्गसेवा हे 2 उद्दिष्ट जोडले. या संघटने स्थापनेचा उद्देश किंवा कल्पना अशी सुचली की विद्यार्थी दशेत सेवेच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये, विदेशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा संपर्क आला आणि मोठा परिवार निर्माण झाला. तर बरेचदा आपण शेकडो हजारो व्हॉट्सअप ग्रुप आहेत, परंतु हाताच्या बोटावर मोजण्या इतके काही व्हॉट्सअप ग्रुप असे आहेत की ते त्या ग्रुपचा फायदा समाजासाठी करून देऊ इच्छितात. तेव्हा आपल्याकडे एवढे मोठं मनुष्यबळ आहे, मित्र परिवार आहे, तर वैयक्तिक संबंध तर आपले राहतीलच, सुखदुःखामध्ये आपण सहभागी होऊ, पण समाजासाठी जर या सामुदायिक शक्तीचा काही उपयोग झाला तर तो फार चांगला ठरेल. मी पोलीस सेवेत असताना विद्यार्थी पोलीस मित्र, युवा पोलीस मित्र, छात्र पोलीस मित्र, वाहतूक पोलीस मित्र, महिला पोलीस मित्र असं वेगवेगळ्या कम्युनिटी पोलिसिंगच्या संकल्पना राबवलेल्या होत्या. त्यामुळं ज्या विभागामध्ये माझी सेवा झाली आणि मी बदलून गेलो तर तिथल्या लोकांचे संबंध संपले असं बिलकुल झालेलं नाही. सुखदुःखाची विचारणी करतात, काही त्यांच्या अडचणी असतील त्या सांगतात, काही आम्हाला त्यांची मदत लागली तर ते करतात. सांगण्याचा उद्देश असा आहे की हे संबंध कायमस्वरूपी होते. त्यामुळं या शक्तीचा उपयोग आपण सामाजिक सेवेसाठी करावा. राज्याच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या विभागात खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय ज्यांनी नाव कमावलेलं आहे असे दिग्गज लोकांचा संपर्क, ते कला असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, समाजसेवा असेल, असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रातली व्यक्तींचा आम्हाला संपर्क आला आणि शांतिदूतच्या कामासाठी त्यांनी त्यांचा हात सहकार्याचा पुढे केला. त्यामुळं हे मानवसेवा आणि निसर्गसेवेचं काम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालू आहे. प्रामुख्यानं रक्तदान हे कोविडच्या अगोदरच आपलं सुरू झालेलं होतं, पण त्याचा फायदा उपयोग हजारो लोकांना कोविडच्या काळामध्ये झाला. त्यानंतर वृक्षारोपण जे निसर्गसेवेचं काम आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षा असतील, सर्वसाधारण विद्यार्थी असतील त्यांच्यासाठीचं मार्गदर्शन, खेळाडूंना, कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणं, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. आणि आता सध्या प्रामुख्यानं जे समाजातला एक घटक आहे दिव्यांग, त्यांनाही खूपशा अडचणींना सामोरं जावं लागते. त्याच्यानंतर आताच्या बदलत्या समाजव्यवस्थेमध्ये ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हणतो, तर खूप छोटे फॅमिली आहेत, अगदी आईवडिलांनी आता मंडळी वृद्धाश्रमामध्ये पाठवत आहेत, तर त्या वृद्धाश्रमालाही खूप मदतीची गरज आहे. तेव्हा दिव्यांग असतील, निराधार वृद्ध असतील, अशांच्यासाठी जे चांगले काम करणारे सेवा संस्था आहेत त्यांनाही आपल्या परीनं शांतिदूत परिवाराचे पदाधिकारी, हितचिंतक काही ना काही मदत करत असतात. आणि हे शांतिदूत परिवाराची आणखी एक बाब अशी आहे की ही सगळी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातली आपापला व्यवसाय, आपलं करिअर सांभाळून एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करतात. त्यामुळं लॉयन्स, रोटरी किंवा इतर सेवाभावी संस्था जिथं थोडंसं अधिक वेळ देऊन काम करतात, आम्ही असं कुठलं टार्गेट, कुठलं बंधन, कुठली वर्गणी, कुठली निधी काहीही ठेवलेलं नाही. ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांना गरज आहे, आहेरवाल्यांनी नाहेरवाल्यांना द्यायचं आणि मधलं जो एक छोटासा पाईप असतो ते पाईपचं काम ही शांतिदूतची मंडळी करत असतात. आणि याचं एक अलिखित मोठं आम्ही ठरवलेलं आहे, आवडीप्रमाणे आणि सवडीप्रमाणे. ज्याला ज्या क्षेत्रात काम करायची आवड आहे आणि ज्याला जशी सवड मिळेल यथाशक्ती त्यांनी त्याच्या मित्रपरिवाराने त्याच्या भागामध्ये ते काम करावं, असे एक सर्वानुमते पूर्ण स्वातंत्र्य असलेली सामाजिक सेवेला वाहून घेतलेली ही मंडळी आहेत. त्यामुळं आपापल्या परीनं हे कार्य राज्यभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर करतात. त्याचा मनाला खूप आत्मिक आनंद मिळतो, समाधान मिळतं. फक्त मला वाटतं राज्यच नाही तर राज्याच्या बाहेर देखील शांतिदूत परिवाराचं कार्य चालतं. आणि हे वटवृक्ष जे आहे त्याचा हा जो प्रवास आहे की आत्ता तुम्ही जसं म्हणालात की राज्यामध्ये
ज्या लोकांना जी गोष्ट आवडेल त्या पद्धतीने नाहेरेंनी आहेरे म्हणजे आहेरेंनी नाहेऱ्यांना पुरवावा असं जी एक संकल्पना आपण राबवली ती खरंच सुंदर आहे. तर राज्याबाहेरचं हे वटवृक्ष आता हळूहळू पुन्हा एक मोठं रूप धारण करते. तर याबद्दल कसं वाटतं आणि हा प्रवास कशा पद्धतीने झाला? नाही, खूप चांगला अनुभव आहे. आणि दुसरं आपण समाजामध्ये जर पाहिलं तर जे काही हे स्पर्धेचं युग आहे, प्रत्येकाला अपेक्षेप्रमाणे आर्थिक उन्नती व्हावी, काही मंडळींना राजकीय क्षेत्रात असतील तर राजकीय पद असावेत, तेव्हा हे नाव, संपत्ती, पद या स्पर्धेमध्ये बेराम होऊन ही मंडळी सुटलेली आहेत. त्यामुळं बऱ्याच वेळेला यांच्या या रेसमध्ये कधी कधी त्यांच्याकडून समाजाच्या बद्दलचं जे काही देणं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये कदाचित त्यांचे ध्येय साध्य झालेले असतील, कुणाचे होण्याच्या मार्गावर असतील, कुणाचे झाले नसतील, परंतु वैयक्तिक जीवनामध्ये अधिक सुखी आणि समाधानी होण्यासाठी कुठे ना कुठे त्याला अध्यात्माची आणि विशेषतः महाराष्ट्रीयन माणसांना जो आपला अतिशय जुना असा वारकरी संप्रदाय आहे की आपल्या ताटातल्या भाकरीतल्या काही घास जरी आपण गरजूंना दिला तर त्याचं समाधान एक वेगळं असतं. आणि मग तुम्ही जीवनामध्ये तुमचा बँक बॅलन्स किती आहे या बाकी गोष्टी काही जरी असल्या, आपण हजारो वर्षाचा इतिहास जरी बघितला, मोठे मोठे राजे रजवाडे होऊन गेले, परंतु किती समाज त्यांना लक्षात ठेवतो. परंतु उलट जे गरीब होते आणि ज्यांनी गरिबांसाठी काम केलं अशा लोकांना आजही आपण 500-1000 वर्ष झाले तरी सुद्धा आपण त्यांना लक्षात ठेवतो. तेव्हा स्वतःपेक्षा, स्वतःच्या कुटुंबापेक्षा निश्चितपणानं स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी प्रत्येक व्यक्तीनं जी काही धडपड ती केली पाहिजे रास्त मार्गाने, नैतिकतेनं. परंतु त्याचबरोबर दुसऱ्यासाठी ज्याला, जो तुमच्यापेक्षा मागे आहे त्याला जर आपण काही दिलं तर तो देण्यातला जो आनंद आहे तो शब्दातीत आहे. तर तेव्हा ही दुसऱ्यांना देण्याची, दान करण्याची, दातृत्वाची भावना जर व्यक्तीमध्ये, कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये असेल, आणि ही जी जीवघेणी स्पर्धा आहे ते कशासाठी करतोय, कुठं थांबायचं हे जर व्यक्तीला कळलं तर याच्या अनुषंगानं जे गुन्हे किंवा अनैतिक किंवा बेकायदेशीर कृत्य होतात त्यालाही आळा बसू शकतो. क्षणिक भौतिक सुखासाठी माणसं कुठल्याही थराला जातात. ज्याचा कारागृहाचा आपण उल्लेख केला, जवळपास 30-32 वर्ष गुन्हेगारांना शोधण्यासाठी, गुन्हे साबित करून त्यांना कोर्टात त्यांच्यावर खटले पाठवण्यासाठी काम केलं. परंतु जेव्हा शेवटचे 2-2.5 वर्ष कारागृह विभागामध्ये मी काम केलं तेव्हा प्रत्यक्षात त्या कैदी बांधवांशी माझा संपर्क आला तर 90पेक्षा जास्त टक्के लोक हे कुठल्या तरी एका क्षणाच्या रागाच्या भरामध्ये, भावनेच्या भरामध्ये त्यांच्या हातून गुन्हे घडतात. 2-5% गुन्हेगार हे वारंवार गुन्हे करणारे आहेत, परंतु त्यांनाही जर व्यवस्थित पद्धतीने काउन्सिलिंग केलं आणि हा मार्ग चुकीचा आहे हे जर सांगितलं तर त्यांच्यामध्ये परिणाम होतो. आणि या 2-2.5 वर्षामध्ये पुणे असेल, संपूर्ण राज्याच्या कारागृहाच्या विभागामध्ये वेगवेगळ्या समाजातल्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती, आणि शेवटच्या काही कालावधीमध्ये तर आम्ही ज्ञानेश्वरीचं प्रवचनही ठेवलं होतं, त्याचा एवढा चांगला इम्पॅक्ट झाला की कैदी बांधवांनी हजारोच्या संख्येने तिथल्या तिथं विचार व्यक्त केले की इथून आम्ही बाहेर पडल्यानंतर आता गुन्हा करणार नाही, आम्ही समाजामध्ये शांतीदूत म्हणून काम करू. काही मंडळींनी तर गळ्यात माळ घालण्याचा सुद्धा हट्ट धरला, परंतु सुरक्षेच्या कारणामुळे आपण तसं करू दिलं नाही. आणि त्याच्यानंतर समाजामध्ये बाहेर आल्यानंतर त्यांना बरेचसं स्किल, तिथं जे स्किल आहे त्याचं अपडेट करण्यासाठी तिथं त्यांना सुविधा उपलब्ध आहेत, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. या गोष्टीचा वापर करून बाहेर आल्यानंतर बरीचशी उदाहरणं आहेत. जे स्वतःचे व्यवसाय त्यांनी सुरू केले, रेडिओ जॅकी म्हणून काम करणाऱ्यांनी आता स्वतःचा ऑर्केस्ट्रा काढला, असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेली दिग्गज मंडळी आहेत. आणि ते जेव्हा समाज आणि थोडंसं समाजाकडून त्यांना आपलेसं करून घेण्याची गरज होती, तर त्या दृष्टीने अशा बाहेर आलेल्या मंडळींशी आपल्या शांतीदूत परिवारातील मंडळी त्यांच्या परीनं त्यांचं पुनर्जीवन उभा करण्यासाठी मदत करत असतात. ज्यांची सुटका झाली ते सुटून जातीलच, परंतु ज्यांना त्यांचं आयुष्य तिथं काढायचं आहे तर बऱ्याचशा वेळेला माणसाला हे जे आपलं मिळालेलं स्वातंत्र्य आहे, जे सहज आपण बाहेर फिरतो, आवडीचं खातो, पाहिजे त्याला भेटू शकतो, बोलू शकतो, एरवीच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे किती महत्वाचं हे आपल्याला कळत नाही. त्यांच्यावरती सगळी किमान 24 तास किंवा 24 तासापेक्षा जास्त काळ जर तिथं तुम्ही घातला तर या गोष्टी किती महत्वाच्या आहेत
मित्रपरिवार असेल, कुटुंबाची मंडळी असेल, त्यांचा चेहरात सुद्धा तुम्ही पाहू शकत नाही. त्यांना बोलण्यासाठी सुद्धा तुम्हाला परवानगी घ्यावे लागतात आणि वाट पाहावी लागते. जे काही थोडेफार इमोशनल दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या रागाच्या भरात, अनावधानानं किंवा काही ईर्ष्या असेल, काही द्वेष असेल, वर्तन करण्यासाठी तिथं फक्त भौतिक सुविधा, चांगलं जेवण, चांगलं बाकीच्या व्यवस्था, आता तर गरम पाणी पुरवण्याचंही काही निर्णय घेण्यात येत आहेत. हे सगळं असलं तरी सुद्धा त्याचं जीवन तिथं सुसह्य होऊ शकत नाही आणि हा गॅप त्याला सहन होत नाही त्याच्या आयुष्यातला आणि बऱ्याच वेळेला मानसिकदृष्ट्या तो खचला जातो. परंतु त्याचा मानसिक आधार देण्याच्या दृष्टीनं त्या मंडळींच्या सोबत सुद्धा एक अधिक चांगल्या प्रकारे मानवतेच्या दृष्टीनं वागणं, त्यांना सुधारण्याची संधी देणं, हे कार्य अभिमानाने मी सांगेन देशात, महाराष्ट्र राज्यात खूप चांगल्या पद्धतीने केलं जातंय. आणखी चांगले जे काही उपक्रम असतील, सूचना असतील, त्याचंही पालन कारागृहामध्ये केलं जातंय, भविष्यातही केलं जाईल, जेणेकरून मध्ये गेलेला माणूस बाहेर आल्यानंतर पुन्हा त्या मार्गावर जाणार नाही. या दृष्टीनं संपूर्ण कारागृह प्रशासन प्रयत्नशील आहे महाराष्ट्राचं. त्यांना खास धन्यवाद दिले पाहिजेत. खरं तर हे ऐकल्यानंतर हे नक्कीच कळतंय की कैदी सुद्धा, जो दृष्टिकोनातून आपण कैद्याकडे बघतो, तो कैदी मुळात कैदी नसून तोही एक माणूस आहे आणि माणूस म्हणून त्याची अगदी बरोबर एक जडणघडण आणि वाटचाल असते, ती होत असते. फक्त त्याच्यामध्ये आणि सर्वसामान्यामध्ये अंतर जे असतं तो म्हणजे त्याने केलेला एक चुकीचा परिणाम तो एक भिंती पलीकडे भोगत असतो आणि भिंतीच्या अलीकडचं जे सर्वसामान्य राहतात तो एक भाग असतो. आज आपण शांतिदूत परिवाराचे मार्गदर्शक डॉक्टर विठ्ठल जाधव यांच्याशी संवाद साधत आहोत. हा संवाद असाच चालू राहील आपल्या पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट, बातमी जशीच्या तशी.